स्वागत आहे तुमचं रुपालीज रेसिपीजमध्ये। तर आज आपण मसाला मॅगी तर कशी बनवायची ते बघूया, थोडीशी वेगळ्या पद्धतीने। तर त्यासाठी मी घेतले आहेत वाटाणा घेतला आहे, हिरवा वाटाणा, त्यानंतर स्वीट कॉर्न घेतले आहेत थोडेसे। मी 1.5 पॅकेटची मॅगी बनवणार आहे, त्यामुळे मी एवढं साहित्य घेतले आहे। तुम्ही यामध्ये साहित्य कमी पण करू शकता, ते तुमच्या आवडीनुसार। मी 2 हिरवी मिरची घेतली होती बारीक कट करून, एक छोटा कांदा बारीक कट करून, टोमॅटो आणि लसूण थोडासा, आणि मॅगी मसाला। गॅस ऑन करून आपण कढई ठेवूया। यामध्ये थोडंसं तेल, जेवढं आपल्याला आपली भाजी फ्राय होण्यासाठी, कांदा टोमॅटो वगैरे। गरम होऊ देऊ छानच। तर आपलं तेल गरम झालं आहे, तर यामध्ये थोडासा लसूण घेतला होता बारीक वाटून, बारीक थोडासा मोठाच वाटला आहे, व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर हिरवी मिरची, कांदा, थोडा जास्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचं नाही, थोडा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। दोन मिनिटं लागणार आपल्या मॅगीला शिजायला। त्यानंतर आपली मसाला मॅगी ही तयार असणार। त्यामध्ये मी वाटाणा घातला, याला पण थोडा वेळ परतून घेऊया। त्यानंतर स्वीट कॉर्न, तुमच्याकडे जी भाज्या असतील अवेलेबल घरात ते तुम्ही वापरू शकतात। यामध्ये मी शिमला मिरची वगैरे ते पण ॲड करू शकतात, गाजर। तर तुम्हाला जे आवडतात व्हेजेस ते तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यानंतर टोमॅटो, गॅसची फ्लेम कमी करून घेऊया, स्लो गॅस ठेवून आपण याला थोडंसं झाकून घेऊया, कारण आपल्या थोड्याशा भाज्या सॉफ्ट व्हायला पाहिजेत, जास्त नाही। बघूयात आपण। त्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरचीचा वापर केला होता, त्यामुळे मी लाल तिखट थोडंसं टाकणार आहे। मी हळद टाकली थोडीशी, आणि लाल तिखट 1 पाव चमचा, जास्त नाही, आणि चवीनुसार मीठ, जास्त नाही कारण मसाल्यामध्ये पण मीठ असतं, आणि थोडासा गरम मसाला। याला परतून घेऊया।
करूया आपण. तर मी पाणी 1 ग्लास घेतला आहे आणि थोडंसं वरती. तर पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये मॅगी ॲड करणार आहोत. यावरती आपण झाकण झाकूया म्हणजे पाण्याला उकळी लवकर येईल. तर आपल्या पाण्याला उकळी आली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता यामध्ये आपण मॅगी टाकणार आहोत. तर मी मॅगी असंच टाकणार आहे, मी जास्त याचा बारीक करणार नाही. त्यानंतर आपला जो मॅगी मसाला आहे यामध्ये तो ॲड करूया आपण. तर मी मॅगी मसाल्याचे 2 पॅकेट टाकले आहे. आपण जास्त करून सहसा तर प्लेन मॅगी पटकन बनवत असतो. तर कधी थोडंसं वेगळी चव येण्यासाठी थोडासा मसाला वापरून आपण ही मसाला मॅगी आपण नक्की घरी ट्राय करू शकतो. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा टोमॅटो केचप टाकणार आहे. तर याला 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून मॅगी शिजवू देऊ. तर बघूयात आपण आपली मॅगी तयार आहे का नाही. बघू शकता आपलं मॅगीतलं पाणी पण थोडंसं राहिलं आहे, जास्त नाही. आपली मॅगी रेडी झाली आहे. यामध्ये कोथिंबीर, जास्त पण आपल्याला मॅगी जास्त शिजू द्यायची नाही आहे. अशा प्रकारे तर बघू शकता मी यामध्ये जास्त पाणी ड्राय पण नाही आणि जास्त यामध्ये ग्रेव्ही पण नाही आहे. आपली अशी मीडियम छान अशी मसाला मॅगी तयार झाली आहे. गॅस बंद करूया. तर आपली ही
मॅगी तयार झाली आहे. यावरती थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा हिरवा कांदा. गरमागरम आपली मसाला मॅगी तयार आहे. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.